तरी आमदार खासदार व्हायला पाहिजे, ते कोणत्याही समाजाचा असो, त्याला आपल्याला काही गरज नाही मित्रांनो. कारण एका तरुणाचा राग इथे व्यक्त करण्यासाठी आलोय. कारण माझ्या गावातील ज्या तुम्ही बाजोटी नगर येथे चिंचोळी नगर येथील ते रस्ता बघा. कारण आमच्या इथे पाणी पडल्यानंतर 10 ते 15 दिवस आमच्या इथ्यातील विद्यार्थी शाळा जाऊ शकत नाही का? कारण आमच्या देशाचे भविष्य ते विद्यार्थी निर्माण करतात. मग ते विद्यार्थी शाळेमध्ये जाऊ शकत नाही, तर मग आमच्या आमदार खासदारला आमच्या जातीचा असून त्यांना आमदार खासदार करून आम्हाला काही फायदा नाही मित्रांनो. मी आतापर्यंत भाषण केलं नाही, पण खरोखरच आता गरज पडली आपल्या सारख्या युवकांना कुठेतरी पुढे यायची आणि लोकांना, जनसामान्याच्या लोकांना एक गरजून सांगायची खरोखरच आपल्या गरज काय पडली. कारण आपल्यासारख्या एखाद्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये जाऊन सांगा मित्रांनो, खरोखरच गरज आहे. इथे ओबीसी आणि मराठा बांधवामध्ये भांडण लागून हे असे सत्ताधारी लोक लाभ घेतात. मित्रांनो, मी पण एक गरजवंत मराठा आहे मित्रांनो, मला पण आरक्षणाची गरज आहे. पण आरक्षणाच्या प्रमुख लढ्यामध्ये पहिल्यापासून मेंढे साहेब, नंतर आपले मनोहर धोंडे साहेबांनी देखील तिचा आवाज उठलेला आहे. ते तुम्ही का सांगत नाही? का सांगणार तुम्ही? तुम्हाला सांगायच्या ओबीसी मध्ये मराठ्यामध्ये वाद लावायचा आहे मित्रांनो. मला फक्त एवढं सांगायचं आहे, कारण मी आतापर्यंत भाषण केलं नाही मित्रांनो, पण मला करायची गरज पडली मित्रांनो. या खंडार तालुक्यामध्ये मी आतापर्यंत रक्तदान शिबिराचे कार्यक्रम खूप केलोय. कारण मी गरीब माणूस आहे, मला खंडारला जाण्यासाठी आपल्या पेट्रोलला पैसे राहणार. खरं सांगायचे म्हणजे मी दिलं, डायरेक्ट आमदार साहेबांना पाठिंबा दिला, सगळं काही केलं. रक्तदान शिबिर ठेवायचे, याच्यासाठी रात्रभर हिंडायचे. पण जेव्हा आपल्यावर गरज येते ना, तेव्हा कोणी येत नाही. पण आपल्यासाठी एक जनसामान्याचा नेता येतोय. मग ही जात कोणती बी असो, जातीच्या मध्ये आपलं आरक्षण आणायचं नाही. कारण देशाचा विकास करायचा झाला तर आपल्या जातीच्या कुठेतरी भिंती आडून विकास होत नाही मित्रांनो. यासाठी कुठेतरी पुढे यावं लागल मित्रांनो. आपल्या इथे फक्त खंडार तालुक्यामध्ये एकच सिस्टम चालवायचं द्या, फक्त नारळ फोडायचं. अरे बाबा, तुम्ही नारळ फोडताय पण विकास करताय कुठं विकास केलाय तुम्ही कुठं? फक्त नारळ फोडायचं. यायचे सगळे काही जे कामगार काम करतात ना, त्याचे ते काही करत नाही. 2 वर्ष झाला आमच्याकडे रस्ता असाच आहे, कोणी बघायला येत नाही. आमचे विद्यार्थी 15 दिवस शाळा जात नाही, तिकडे कोणी पण लक्ष देत नाही. फक्त वाद लावायचे, बाजूला व्हायचे, वाद लावायचे, बाजूला जायचं. एखाद्या आमदारला सांगायचं झालं आमच्याकडे एसटी येत नाही साहेब, तर यायच्या आधी कार्यकर्त्याला भेटा. मग कार्यकर्ता आपला आधी घंटाभर फोनच लावून देणार नाही, नंतर फोन लावून देणार, मग हो करतो. त्याची अशी म्हणजे डेअरिंग अशी आहे ना, ते आपल्या जनसामान्याचं ऐकत नाही. यासाठी मी विलास लांबडे देवगुरु फाउंडेशनचा तालुका अध्यक्ष साहेब तुम्हाला सांगतोय, बारू मध्ये आपला 4 तारखेला कार्यक्रम आहे ना, 400 ते 500 पोराईच्या, ते बी गरजवंत मराठ्यांच्या पोराईच्या पाठिंबा देऊन तुमच्यामध्ये प्रवेश करणार. त्यामुळे एवढं सांगायचं, कारण मी आतापर्यंत भाषण केलं नाही, पण घराची गरज पडली आणि इथून पुढे प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुमच्या पाठीमागं देवगुरु फाउंडेशन तालुका कंधार कुठं पण पाठिंबा आहे साहेब तुम्हाला. आणि आमचा असं ग्रुप नाही साहेब, असं साधं सुद्धा ग्रुप नाही, असं यंग जनरेशन आहे. आम्ही कोणाला पण घोडे लावल्या आधी आम्ही म्हणजे टपरीपणा केला का केला? कारण कुठेतरी आपल्या नेत्याकडून काम करून घ्यायचं, केला टपरीपणा. अहो, ते टपरीपणा आपल्या लोकांच्या भलं करण्यासाठी केलं तर आम्हाला काही गरज नाही. आम्ही पण केसा भक्का झल्ल्या साहेब, तुमच्यासाठी आमच्यावर किती केस आपण द्या, देवा ग्रुप फाउंडेशन तुमच्यासाठी कधी पण उभं आहे कंधारचं. फक्त साहेब एवढं सांगायचं आहे, जय शिवराय, जय बसवांना, जय श्रीराम.